अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. नमस्कार स्वामी भक्तांनो. आज मी तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा एक असा अनुभव सांगणार आहे जो ऐकून तुमचा विश्वास आणखी दृढ होईल. ही गोष्ट आहे एका साध्या कुटुंबाची. पुण्यात राहणारे हे एक कुटुंब, आई, वडील आणि त्यांचा एक मुलगा. सगळं आयुष्य सुरळीत चाललं होतं. पण एक दिवस अचानक त्यांच्या आयुष्यात वादळ आलं. त्यांचा मुलगा गंभीर आजारी पडला. डॉक्टरांकडे नेलं, अनेक टेस्ट्स केल्या, पण आजार काही समजत नव्हता. डॉक्टरांनी शेवटी सांगून दिलेलं की आम्ही प्रयत्न करत आहोत, पण स्थिती खूप गंभीर आहे. तुम्ही देवावर विश्वास ठेवा, सगळं काही देवावर सोडून द्या. हे ऐकून त्या आईवडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. त्या आईला स्वामी समर्थ महाराजांवर खूप श्रद्धा होती. म्हणजे पहिल्यापासूनच ते स्वामींची सेवा करत आलेले होते. त्यामुळे त्यांची स्वामींवरचा एक विश्वास होता, तो खूप पक्का होता. ती रोज स्वामींच्या फोटोसमोर बसून रडायची आणि म्हणायची की स्वामी, मी तुमची खूप सेवा केली, पण माझ्याच वाटेला असे दुःख का आले, माझ्यासोबतच असं का झालं, माझ्या मुलाला वाचवा. मी तुमची आयुष्यभर सेवा करेल, आताही करत आले आहे आणि पुढेही करत राहील. 3 दिवस असेच गेले. एक रात्री तिला स्वप्न पडलं. स्वतः स्वामी समर्थ महाराज तिच्याशी बोलता आहेत असं तिला स्वप्न पडलं की घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझ्या मुलाला काहीही होणार नाही आहे, उद्या सकाळी तुझा मुलगा बरा होईल, असं तिला स्वप्न पडलं. आणि ही खरी घटना आहे. सकाळ झाली आणि ती घाबरतच हॉस्पिटलला गेली. पण जे दृश्य तिने पाहिलं ते बघून ती थक्क झाली. तिचा मुलगा हळूहळू डोळे उघडत होता आणि डॉक्टरांनाही ते आश्चर्य वाटलं. डॉक्टर म्हणाले, हे असं कसं शक्य आहे? कालपर्यंत ज्याची स्थिती कोमात जाण्याची होती तो आज पूर्णपणे सुधारतोय. हे एक चमत्कारच आहे. त्या आईवडिलांना समजलं की हे सगळं चमत्कार म्हणजे स्वामी महाराजांमुळेच आहे आणि ही सगळी महाराजांचीच कृपा आहे. ते लगेचच मुलगा बरा झाला आणि काही दिवसांनी ते अक्कलकोटला स्वामी चरणात नतमस्तक होण्यासाठी गेले. विशेष असंच की स्वामी समर्थ नेहमी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त स्वामींच्या ह्या वाक्यावर ज्या भक्ताचा विश्वास असतो ना, त्या भक्तासाठी स्वामी काहीही करायला तयार असतात. आणि एक अशी गोष्ट मी सांगते की जर तुमची श्रद्धा खरी असेल ना, तर स्वामी कधीही तुम्हाला एकटे सोडत नाहीत. जर तुम्हालाही स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असेल तर आपल्या कॉमेंटमध्ये लिहा, जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ, आणि चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर स्वामी अनुभवाचे खरे अनुभव आपल्या चॅनलवर सांगितले जाणार आहेत. तुमचाही काही एखादा अनुभव असेल, जो स्वामींची प्रचिती तुम्हाला आली असेल किंवा स्वामींचा खरा अनुभव असेल, तर तो तुम्ही आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. मी लवकरच तो अनुभव आपल्या चॅनलवर सांगेल. आणि हो, अजून एक अशी सांगू इच्छिते की स्वामींची सेवा ही एक मर्यादित काळापुरता नसते किंवा संकट आल्यावरच आपल्याला स्वामींना आठवायचं नाही आहे. तर स्वामींची सेवा ही आपल्याला रोज नित्यक्रमामध्ये करायची आहे, जेणेकरून स्वामींना एक सिग्नल लागेल की हा भक्त आपला फक्त कामापुरता किंवा दुःख आल्यावरच तो आपल्याला आठवत नाही आहे, तर हा आपल्यासाठी खरंच आपल्यावर आपल्यावर याचं प्रेम आहे, हा आपलं नामस्मरण करतो आहे, खरंच याला आपली गरज आहे. तर मी हेच सांगेल की सेवा ही काही काळापुरती, काही विशिष्ट मर्यादित वेळापुरती करू नका, ती रोज थोडी थोडी करा. आणि हो, स्वामींना आपल्या भक्तांकडनं काहीही हवं नसतं. त्यांना फक्त हवं असतं नामजप. जेवढं तुम्ही नामजप कराल ना, स्वामी तेवढ्या तुमच्या जवळ येतील. आणि हा माझा 100% विश्वास आहे की स्वामी कुठेही गेलेले नाही आहेत. त्यांना तुम्ही मनापासून श्रद्धेने हाक मारा, स्वामी तुमच्या जवळच आहेत. हा माझा पक्का विश्वास आहे. आणि हो, हाच अनुभव तुम्हाला जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण लवकरच आता एखाद्या चमत्कार ज्यांच्यासोबत झालेला आहे त्यांची आपण एक अजून गोष्ट घेऊन येणार आहोत. ती लवकरच ती पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तोपर्यंत तुम्ही आपली
जितक्या लोकांना शक्य होईल तितक्या लोकांना हा व्हिडिओ पाठवा, कारण स्वामींचं जे महत्त्व आहे ते आपल्याला अख्ख्या ब्रह्मांडात ब्रह्मांड नायकाची गोष्ट आपल्याला शेअर